मारेगावच्या स्वाभिमानासाठी शिवप्रेमींचा एल्गार। गजानन किन्हेकर यांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांकडे पुतळ्यासाठी साकडे। विलास रायपुरे आणि गजानन चंदनखेडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिले निवेदन। रायगडावरील शिवरायांची समाधी शोधून जगाला कुडवाडी भूषण राजाची ओळख करून देणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून मारेगाव शहरात सामाजिक क्रांतीचा नवा अध्याय सुरू झाला आहे। मारेगाव नगरपंचायत परिसरातील शिवाजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा तातडीने विराजमान करण्यात यावा या मागणीसाठी शिवप्रेमींनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। या संदर्भात श्री विलास रायपुरे आणि श्री गजानन चंदनखेडे यांच्या नेतृत्वाखालील शिवप्रेमींच्या शिष्टमंडळाने मारेगावचे ज्येष्ठ नेते श्री गजानन किन्हेकर यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले। हे निवेदन किन्हेकर यांच्या मार्फत राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री संजय भाऊ राठोड यांच्याकडे पाठवण्यात आले आहे। महात्मा फुले यांनी शिवरायांचा गौरव करून समतेचा विचार मांडला। त्याच विचारांना स्मरून मारेगावच्या शिवाजी चौकात महाराजांचा अश्वारूढ पुतळा असावा ही समस्त मारेगाव वासियांची अनेक वर्षांची इच्छा आहे। नगरपंचायत प्रशासनाने आणि राज्य सरकारने यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदन देताना विशाल भाऊ किन्हेकर, चंदू बहादे, ज्ञानेश्वर धोपटे, ईश्वर वानखेडे, सुधाकर भगत, अमरबोधी तेलतुंबडे आणि विनोद मारुती बदके यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक शिवप्रेमी आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। मारेगावच्या या रास्त मागणीची दखल पालकमंत्री संजय भाऊ राठोड तातडीने घेतील आणि लवकरच शहरात अश्वारूढ महाराज विराजमान होतील असा विश्वास विलास रायपुरे आणि गजानन चंदनखेडे यांनी यावेळी व्यक्त केलाय। मारेगाव वार्ता सचिन मेश्राम, मारेगाव, यवतमाळ। मारेगाव शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा बसवा या मागणीसाठी आज आम्ही मारेगावचे ज्येष्ठ नागरिक गजानन भाऊ किन्हेकर आणि त्यांचे पुतणे माननीय विशाल भाऊ किन्हेकर यांना निवेदनाद्वारे तमाम शिवप्रेमींची जी होणारी परवड आहे ती निवेदनाच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि तो पुतळा उभारणीसाठी काय प्रयत्न करता येईल, काय चांगलं करता येईल आणि तमाम शिवप्रेमींना न्याय देता येईल याविषयी आमची चर्चा झाली। भाऊंनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की माननीय पालकमंत्री संजय भाऊ राठोड साहेब यांच्याशी चर्चा करून योग्य ती उपाययोजना करेल। हे निवेदन दिलं। छत्रपती शिवाजी महाराज एवढं मोठं शहर आहे मारेगाव तालुका आणि या शहरात फक्त एक तैलचित्र तिथं आहे आणि जागा आहे। जागा असताना बा एक शिवाजी महाराजाचा पूर्णाकृती पुतळा तुम्ही बसवायला पाहिजे बा। तर असं एक निवेदन सर्व घेऊन आले माझ्याकडं। रजू झालं, रायपुरे झालं, विलास झालं, विजयभाऊ झाले, सर्व लोक माझ्याकडे घेऊन आले आणि हे एक पुतळ्याचं स्वप्न हे जवळ तुम्हाला 15-20 वर्षाच्या अगोदरचं होतं। त्याच्यात मी सुरुवातही केली होती पुतळा बसवायचा म्हणून। त्याच्या अगोदर आम्ही ते परमिशनही काढली, तिथून ग्रामपंचायत होती त्यावेळी परमिशन काढली माझ्या त्याच्यात। मी ज्यावेळी सरपंच असताना तिथं तेलचित्र लावलं। त्याच्यानंतर मग आम्ही शिवसेनेवाल्यांनी सर्वांनी बसून एक ठरवलं का आपण इथं पुतळा बसू, त्यासाठी एवढा निधी आणायचा कुठून। त्याच वेळेस मला वाटतं पालकमंत्री कोण होतं माहीत नाही पण संजय भाऊ होते। तर मग मी असंच जर माहिती घेतली तर असं माहीत झालं का बा पुतळ्यासाठी निधी देता येत नाही, फक्त सौंदर्यीकरणासाठी आपल्याला देता येते बा। आणि मग त्याच्यात मग राजकीय वादळ निर्माण झालं आमचं, त्याच्यामुळे ते काम स्तब्ध झालं। तरी पण तुम्ही आज इथं सर्वांनी ही निवेदन घेऊन आले आणि माझी इच्छा होती का या मारेगाव शहरात आपल्या मारेगावात या जन्मभूमीत एक पुतळा पाहायला पाहिजे बा। छत्रपती शिवाजी महाराज ते आराध्य दैवत आहे आपल्या महाराष्ट्राचं। त्यांनी एवढा मोठा इतिहास या महाराष्ट्रामध्ये घडवला। तर हे सर्वांचं मी एक आज निवेदन दिल्याबद्दल मी धन्यवाद मानतो, कारण कोणत्या ना कोणत्या गोष्टीला एक जोड असायला पाहिजे आणि या सर्वांनी आज मला एक म्हणजे एक ताकद दिली का आपण गजानन तुम्ही आहे तोपर्यंत तिथं तरी पुतळा निर्माण करा, पुतळा बसवा, एक तुमचं नाव होईन बा, आमचं तुमचं सर्वांचं नाव होईन, गावाचं एक नावलौकिक होईन बा। आणि हे निवेदन दिलं, आज निवेदन दिलं मी संजय भाऊसोबत पालकमंत्री आमचे संजय भाऊ राठोड यांच्यासोबत बोलणार आहे। त्यांच्याकडून ते सर्व निधीची तरतूद करून, त्याच्यासाठी आज अडचणी खूप आहे कारण परवानगी घ्यायला लागते, मुंबईतून जायला लागतं। विशालने सांगितलं मुंबईतून घ्यायला लागते, मी वाचलं होतं का कलेक्टरची परवानगी घ्यायला लागते, मुंबईतून घ्यायला लागते 1-2 ठिकाणी। त्या परवानगी झाल्याच्यानंतर मी या मारेगावामध्ये संजय भाऊकडून सर्व लोकांकडून प्रयत्न करून पुतळ्यासाठी मी पूर्ण मदत करतो।